बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरु बचन अवतार की जय। तुम्ही संत मायबाप कृपावंत हे बंद करा। तुम्ही संत मायबाप कृपावंत कायम्या पतित कीर्ती वर्णो मज पामर आहे काय थोरपण पायची वन पायवरी। तुम्ही संत आहात, ज्ञानी आहात आणि आज या ठिकाणी बसवलं एक तुमच्या प्रेमाचं प्रतीक आहे। आपण शेवटचा अभंग ऐकला, साधू थोर दाना कलियुगी। नामदेवराने ह्या अभंगातून काय सांगायचंय? कारण भगवंत कलियुगामध्ये संत रूपाने अवतरित आहेत। द्वापार युगाच्या नंतर संततेची देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा, आणि म्हणून असा साधू तुमच्या माझ्या जीवनामध्ये आला। जीवाचं सोनं झालं बरं का। साधू थोर दाना कलियुगी, आणि म्हणून साधू मिळाला, साधू संत संग मिळाली। तर हा दुर्मिळ संघ आहे। संत दुर्मिळ आहेत, संत दुर्मिळ, संत भेटी दुर्मिळ, आणि संत कृपा होणं अति दुर्मिळ। संतांची कृपा होणं गरजेचं आहे, आणि संत कृपा झाली इमारत फळा आली। काय वर्णन करे साधू संतांनी। आणि अशा संतांचं दर्शन याच्या घोर कलियुगामध्ये तुम्हाला आम्हाला होते। ही साधूची कृपा आहे। संत दर्शनी हा लाभ कुठला? कोणाच्या तरी संतांच्या सानिध्यामध्ये आलो आणि त्याने काय केलं, मला सद्गुरूपर्यंत दिलं। संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियला, त्यानं सद्गुरूशी जोडलं, सद्गुरूने ह्या परमात्म्याशी जोडून दिलं। आणि म्हणून कलियुगामध्ये संत थोर आहेत, संततेची देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा। तर या सत्संग जेव्हा असे साधू जीवनात आल्यामुळं अशा घोर कलियुगामध्ये तुम्हाला आम्हाला या साधू संतांचा संग मिळतोय, साधू संतांच्या संघटनेत राहायला मिळतंय। हो, तुकाराम महाराज म्हटले, देव वसे ज्यांचे चित्ती, देव वसे ज्यांचे चित्ती त्यांची घडावी संगती, हेची आवडते मना देवा पुरवावी वासना। एक वासना म्हणून शब्द वापरला तुकाराम महाराजांनी। काय शुद्ध आणि सात्विक वासना असेल की देव वसे ज्यांचे चित्ती त्यांची घडावी संगती, हेची आवडते मना देवा पुरवावी वासना। आणि त्याच्यामुळे काय होईल? सदैव हो संत सज्जना भेटी, न हो अंगसंग तुटी, तुका म्हणे जिणे भले संत संगष्टणे। देवा जिनच या साधू संतांच्या संघटनेतलं बनव, माझ्या अंगसंगापासून सुद्धा ना दूर ठेवू नको। आणि म्हणून गुरुकृपा आहे की अशा घोर कलियुगामध्ये तुम्हाला मला साधूचा संघ मिळतोय, सत्संग मिळते। सद्गुरु बाबांच्याकडे जर कधी जाण्याचा योग आला, सद्गुरु बाबांच्या मुखारवंदातले शब्द आहेत बाबा हरदेव सिंग महाराजांच्या। तर कोणी महात्मा गेला काय सांगितलं, बाबाजी ऐसायचं आहे। बाबाजींनी एवढंच म्हणायचं, महापुरुषो सत्संग किया करो। काय म्हणायचे? सत्संग किया करो। अशी काय ताकद आहे सत्संगामध्ये? हरदेव वाणीचं 104 पद आहे, हिंदीमध्ये आहे, सेवा सत्संग सिमिरन, सेवा सत्संग सिमिरन से जितना पुण्य कमाता तू। म्हणजे किती पुण्य मिळतंय सेवा सत्संग सिमिरन ना। सेवा सत्संग सिमिरन से जितना पुण्य कमाता तू, निंदा नफरत वैर से उससे जास्ती गवाता तू। काय फायदा केला मग? आम्ही तर कोणाचा तरी निंदा करत, सगळ्यात भक्तीमध्ये मोठी बात आता ती आहे परनिंदा, परधन आणि परनारी। हे भक्तीतलं पथ्य आहे, पथ्य। आता हेच आम्ही नाही पाळलं तर 2 तास आमचे व्यर्थ आहेत मग। आणि म्हणलं सेवा सत्संग सिमिरन से जितना पुण्य कमाता तू,
निंदा नफरत वैर से उससे जास्ती गवातात। जितना नहीं कमाया तूने, बघा, जितना नहीं कमाया तूने उससे जास्ती खोया है, इसीलिए तो कदम कदम पर रोया है, पछताया। सेवा, सत्संग, सिमरन भक्तीचा श्रृंगार आहे। सेवा, सत्संग आणि सिमरन अरे भक्तीचा श्रृंगार आहे। हो, ही गुरुची कृपा आहे। प्रभू रामचंद्रजीनं शबरीला 9 प्रकारची भक्ती सांगितली। त्याला 9विधा भक्ती म्हणतात बरं का, 9विधा भक्ती। मग 9 प्रकारची भक्ती सांगितली, याचा अर्थ असा नव्हे की त्या 9 प्रकारच्या भक्तीमध्ये 9 परमात्मा इन्व्हॉल्व किया। गहू एक, गहू प्रकार बहु, एकच गहू आहे, त्याचे काय बनवता? चपाती। गव्हापासून काय बनता? लापशी। गव्हापासून काय बनतात? पुरी। गव्हापासून शिरा, रवा, पण माध्यम तसं 9 प्रकारची जरी श्री रामचंद्राने शबरीला भक्ती सांगितली तरी एकाच परमात्म्याला त्याच्यामध्ये काय केलं होतं? समाविष्ट केलं होतं, इन्व्हॉल्व केलं होतं। आणि मग त्या 9 प्रकारच्या भक्तीमध्ये प्रथम क्रमांक कुठल्या भक्तीचा आहे? 9 प्रकारच्या भक्तीमध्ये प्रथम क्रमांक, प्रथम भक्ती संतन कर संगा, म्हणजे कोणाचा संग करा? पहिली भक्ती, प्रथम भक्ती संतन कर संगा, साधू संतांचा संग करा, प्रथम। दुसरी, रती मम कथा प्रसंगा, या ठिकाणी आम्ही शरीराने बसलेलो आहोत आणि जर आमचं मन कुठंतरी बाहेर भटकत असेल, सत्संग नाही होऊ शकत। ज्या ठिकाणी भगवंताचा गुणानुवाद चाललेला आहे, स्तुती सुमने चाललेले आहेत, त्याच्यामध्ये मनापासून रुची घेणं त्याला सत्संग म्हटलंय। नाही तर शरीराने बसला आणि बाहेर कुठंतरी चिंतन चाललंय। प्रथम भक्ती संतन कर सांगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा, त्याच्यामध्ये मनापासून रुची घ्या। हो, तिसरी गुरु पद पंकज सेवा, तिसरी भक्ती अमान, गुरुची सेवा। सर्वात उत्तम आणि श्रेष्ठ भक्ती असेल तो गुरुभक्ती आहे। सर्वात उत्तम आणि श्रेष्ठ भक्ती गुरुभक्ती आहे। म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज म्हणले की मद हृदयी सद्गुरु, जेणे तारील हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादुर विवेकावरे। हा कोणामुळे जागृत झाला? बिना सत्संग विवेक ना होई, हा इथं विवेक जागृत होतो। सार आणि असार बुद्धीचा निर्णय होतो। बुद्धी विवेक प्राप्त करून घेते आणि मग तिला सार, चांगलं आणि वाईट कळायला सुरुवात होते। मग बुद्धी आमचा असार सोडून देते आणि सार ग्रहण करते। तशा 9 प्रकारच्या भक्तीमध्ये प्रथम भक्ती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा, तिसरी गुरु पद पंकज सेवा, तिसरी भक्ती अमान गुरु। म्हणून जाणते ना गुरु भजीजे शब्द वापरला ज्ञानेश्वर महाराजांनी। दानकाराने काय करावं? शाण्याने काय करावं? गुरुभक्ती करावी। म्हणून जाणते ना गुरु भजीजे, तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सद शाखा पल्लव संतोषी। बघा, झाडाच्या मुळाला पाणी घातलं ना, मग ज्यावेळी झाडाच्या मुळाला पाणी घातल्यानंतर फांद्याव, फुलाव, फळाव शिंपडायची गरज आहे का? सगळ्यांना ऑटोमॅटिक मिळालं जातं। त्याचं गुरुभक्ती मूळ आहे। जसं एका सागरामध्ये स्नान केल्यानंतर काय होतं? सगळ्या तीर्थांची स्नानं घडली जातात। का? तर सगळी तीर्थ कुठे जाऊन मिळाली? सागराला। ओरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, और सागर मिले कौन सी जल में कोई जाने ना। हो, हे रहस्य आहे। मग एका सागरामध्ये स्नान केल्यानंतर सगळ्या तीर्थांचं स्नान घडली जातात। एका झाडाच्या मुळाला पाणी घातल्यानंतर फांद्या, फुलांना, फळांना, सर्वांना मिळत जातं। तसं गुरुभक्ती मूळ आहे आणि त्या गुरुभक्तीमुळे तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होता। तुमच्या जीवनामध्ये पूर्ण काम होऊन जीवाला मुक्ती मिळते।
कारण सद्गुरूंच्या दोन जबाबदाऱ्या आहेत. तुमचं जीवन सुखी करून जीवाला मुक्त करायचंय. पुन्हा जन्माला याच्या तरी भानगडीत का पडता? हे शरीर तर नक्कीच जीवाला नसणार. काल नव्हतं, आता आहे, उद्या नसणार. हा जीव काल दुसऱ्याच योनीमध्ये होता, आता मनुष्य योनी मिळाली, उद्या दुसऱ्याच योनीमध्ये असणार. काल वेगळाच परिवार होता, आता हा परिवार आहे, उद्या असेल नसेल. आणि म्हणून मनुष्य शरीर नाही, हे मुक्तीचं द्वार आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणले की तैसे येण्याची शरीरे, तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना एर झारे चिरा पडे. या शरीराच्या माध्यमातून काय करा, ही जीवाची एरदार थांबवा. येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे. आणि म्हणून हे भक्तीचं मूळ हे गुरु. सर्वात उत्तम श्रेष्ठ भक्ती असेल तर गुरु भक्ती. दुसरी महत्वाची गोष्ट, गुरुच्या डायरीमध्ये दुःख नावाची गोष्ट नाही, डोक्यातून काढून टाका. सद्गुरु कशासाठी, कोणासाठी अवतार घेतात? मदभक्ता कारणे परित्राणाय साधूनाम. साधू संतांचं रक्षण करून धर्माची पायमल्ली झाली, पुनर्स्थापना करायची धर्माची. हो. आणि हा कोणासाठी अवतार घेतो? तुमच्या माझ्यासाठी अवतार घेतो. आणि म्हणून आपण त्याला साक्षात परब्रह्म म्हणतो. काय बोलतो? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म. साक्षात म्हणजे काय? उघडं चालतं बोलतं. गुरु साक्षात परब्रह्म. तस्मै श्री गुरुवे नमः. अरे गुरु चालता बोलता परब्रह्म आहे. गुरु आमच्या जीवनाचे मार्गदर्शक आहेत. आणि गुरुच्या मार्गदर्शनानुसार जर जीवन बनवलं तर नक्कीच जीवनामध्ये सुखच सुख आहे. सद्गुरु आता है जग में सुखमय करण्या कुल संसार. सद्गुरु आता है इस जग में केवल करणे परोपकार. हो. असे सद्गुरु जीवनात आल्यानंतर आम्ही जीवनामध्ये पूर्ण काम होतो, जीवाला मुक्ती मिळते. पण हे उघडं परब्रह्म आहे सद्गुरु. उघडे परब्रह्म सद्गुरूंच्या मूर्ती. कसे? मूर्ती कोणाचे? उघडं परब्रह्म आहे. उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती आणि पुरविती आरती शिष्यांची. अरे तुमचं माझं मनोरथ पूर्ण करण्यासाठी उघडं परब्रह्म आहे तुमच्या माझ्या पाठीशी. हो. किमर्थ करावे शास्त्रज्ञान. आता कुठल्या शास्त्राचा अभ्यास करायचा? जर माझ्या पाठीशी उघडं परब्रह्म आहे, चालता बोलता परब्रह्म आहे, मग कुठल्या शास्त्राचा अभ्यास करावा मी? किमर्थ करावे शास्त्र ज्ञान, किमर्थ धरावे व्रथा ज्ञान, चालते बोलते ब्रह्म. कसे आहे सद्गुरु? हो. चालतं बोलतं ब्रह्म आहे. किमर्थ करावे शास्त्र ज्ञान, किमर्थ धरावे व्रथा ज्ञान, चालते बोलते ब्रह्म. सद्गुरु चरण साधका. अरे बाबा साधका हे चालतं बोलतं ब्रह्म आहेत. कुठल्या शास्त्राचा अभ्यास करायचा? जर चालतं बोलतं ब्रह्म सद्गुरु आहे तर मग सद्गुरूच्या मुखार वृंदातून येणारा प्रत्येक वाक्य काय आहे? अहो ब्रह्मवाक्य आहे. सद्गुरूंच्या मुखार वृंदातून निघणारं प्रत्येक वाक्य ब्रह्मवाक्य असतं बरं का. सद्गुरूंच्या मुखार वृंदातून निघणारं प्रत्येक वाक्य शास्त्र असतं. आणि सद्गुरूंच्या मुखार वृंदातून निघणारं प्रत्येक वाक्य उद्याचा इतिहास बनतो. ओम नमो सद्गुरु श्री मूर्ती. ओम नमो सद्गुरु श्री मूर्ती. चराचर तुझी विभूती. केवढे सद्गुरु बघा. गुरु कळणं फार गरजेचं आहे बरं का. निराकार कळायला काय वेळ लागत नाही, ती समज आहे. ब्रह्मज्ञान म्हणजे काय? ब्रह्माची प्राप्ती आणि ब्रह्माची समावती. भ्रामक कल्पना निरस झाल्या. हो. ब्रह्मातून बाहेर काढलं सद्गुरूंना. स्वरूपाचं ज्ञान झालं, परमात्म्याचं ज्ञान झालं. पण वास्तविक तिथून पुढे तुमच्या भक्तीला सुरुवात होते. आणि ती भक्ती सद्गुरूच्या मार्गदर्शनानुसार असावी. प्रपंच सुद्धा सद्गुरूच्या मार्गदर्शनानुसार करा. सुख आहे. आणि म्हणून म्हणले ओम नमो सद्गुरु श्री मूर्ती.
चराचर तुझी विभूती, विश्वात्मा, पुऱ्या विश्वाचा आत्मा आहे रे बाबा. विश्वात्मा, विश्वस्फूर्ती, अमूर्त मूर्ती, श्री गुरु राया. अरे मूर्त आहे तूच आणि अमूर्त ही तूच आहेस. सगुण आहे तू, निर्गुण आहे तू. म्हणून म्हटलं ना तुला सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गोविंदुरे असे परमात्मा जीवनात आल्यानंतर आमच्या जीवाला मार्गदर्शन करतात. तर तुम्हाला जीवनामध्ये पूर्ण काम व्हायचं असेल, सुखी व्हायचं असेल तर सेवा सत्संग सिमिरन से जितना पुण्य कमाता तू, निंदा नफरत वैर से उससे जास्ती गवाता तू. केवढं ताकद आहे सेवा सत्संग सिमिरन मध्ये. तेवढं पुण्य मिळतं. तेवढं जर आम्ही दुसऱ्याची निंदा केली, नालास्ती केली, नफरत केली, त्याच्यापेक्षा जास्त कमवल्यापेक्षा जास्त जाईल, गमवलं जाईल. गुरुचं वचन आहे. मग सत्संग मध्ये अशी काय ताकद आहे? प्रथम भक्ती संतन कर संग. हे सत्संग नसते बरं का. ज्या ठिकाणी संत महात्मा बसून परमात्म्याचा गुणानुवाद करतात ते एक परम पवित्र तीर्थाचं स्थान बनतं. सत्संग काय? एक परम पवित्र तीर्थाचं स्थान आहे. सत्संग मनाला विषय वाचण्यापासून परावृत्त करून ईश्वराकडे प्रेरित करतं. जी ताकद सत्संगामध्ये आहे तीच ताकद सद्गुरूमध्ये, तीच ताकद निराकारामध्ये. ही एका सत्तेची तीन नावं आहेत. आणि म्हणून म्हटलं जेही प्राप्त होईल ते सत्संगापासून प्राप्त होईल. मन आणि बुद्धीच्या शुद्धीचं साधन सत्संग आहे. मनाला विषय वाचण्यापासून परावृत्त करून ईश्वराकडे प्रेरित करण्याचं स्थान एकमेव सत्संग आहे. मन आणि बुद्धीच्या शुद्धीचं साधन सत्संग आहे. सट सुदरे सत्संगती पायी, पारस परस कोधा तुसवाय. परिसाचा स्पर्श लोखंडाला झाल्यानंतर त्या लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. तर त्या महापुरुषांच्या संघटनेत राहिलं जीवाचं सोनं होतं. जीवाला मोल येतो, समाजामध्ये मान सन्मान वाढतो. नाही तर आपल्याला कोण विचारतं? कोणी बसवलं असतं इथे, कोणी विचारलं असतं, कोणी म्हटलं असतं महाराज या, महात्माजी या. सट सुदळी सत्संगती पायी, पारस परस कुधा तुसवाई. परिसाच्या स्पर्शाने ज्याप्रमाणे लोखंडाचं सोनं होतं त्याप्रमाणे साधू संतांच्या संघटनेत राहिल्या जीवाचं सोनं होतं. जीवाला मोल येतो, समाजामध्ये मान सन्मान वाढतो. वाणीमध्ये सत्याचा संचार होतो. पाप दूर होतात. वाल्याचा वाल्मिक ऋषी बनण्याची ताकद याच्यात आहे. पाप दूर होतात, वाणी पवित्र होते, मुखातले शब्द खरे ठरतात. हो, अजून काय होतं? एका सुभाषितकारांनी लिहिले, गंगा पापम शशी तापम दैन्य कल्प द्रमोस्तया पापम तापम च दैन्य हरेत साधू समागमा. म्हणे गंगेमध्ये आंघोळ केली तर पाप धुवून जातात. चांगली गोष्ट आहे ना. पाप आम्ही करायची आणि मग गंगामाईला सांगायचं तू धुवून टाक. किती खरंय. लिहिलंय गंगेमध्ये आंघोळ केली तर पाप धुवून जातात. चांगली गोष्ट आहे. वर्षभर आपलं काय करायचं तेवढी पाप करायची. एकदाच बनारसला काशीला जायचं, एक डुबकी मारायची आणि परत मोकळा. पण ते पाप पवित्र गंगेत जातील का हो? पापा काय म्हणतात, आम्ही काठावर उभं राहतो, तू आतून डुबकी मारून ये, परत तुझ्या बोखंडीवर बसतो. लिहिलंय की गंगेमध्ये आंघोळ केली तर पाप धुवून जातात. गंगा पापम शशी तापम. शशी म्हणजे चंद्र, चंद्राच्या प्रकाशानं शीतलताही मिळेल. गंगा पापम शशी तापम दैन्य कल्प द्रमोस्तया. कल्प वृक्षाखाली बसल्यानंतर तुमची दरिद्री सुद्धा निघून जाईल. पण पापम तापम च दैन्य हरेत साधू समागमा. पण पाप, ताप आणि दरिद्री घालवायची ताकद या साधूच्या संघटनेत आहे. हो, तुकाराम महाराजांनी त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं, पाप ताप दैन्य जाय उठा उठी. उठा उठी शब्द वापरला. हो, पाप ताप आणि दरिद्री. काय दारिद्र्याचं दुःख कमी आहे का? रोगाचं दुःख शरीराला आणि दारिद्र्याचं दुःख अंतःकरण रडतं दरिद्री माणसाचं. माझी मुलं गरीब आहेत, मी गरीब आहे.
मग गुरुला तुम्हाला गरीब ठेवायचं का? राजाची कांता काय भीक मागे म्हणायचं का उगच? आणि म्हणून सद्गुरूला तुम्हाला दरिद्र नाही ठेवायचं. मग रोगाचं दुःख शरीराला, दारिद्र्याचं दुःख अंतःकरणाला, म्हणजे तुमची दरिद्री बी घालवायची. हो. आणि जन्म मरणाचं दुःख कोणाला? रोगाचं दुःख शरीराला, दारिद्र्याचं दुःख अंतःकरणाला, आणि जन्म मरणाचं दुःख कोणाला आहे? अरे जन्म मरणाचं दुःख त्या जीवाला आहे. त्याने किती वेळा जन्मा यावं आणि किती व्हावं भजे, किती वेळा त्या आईच्या उदरामध्ये बटाट्यासारखं उकडावं, किती फेरे मारतो तर 84 लक्ष योनी प्रती जे असंख्य फेरे होती तय नर द्याची प्राप्ती अवचटे पावती सभाग्य. अवचटे पावती सभाग्य म्हणजे अति महत् भाग्यानं. जसं एखाद्या दरिद्री माणसाला लॉटरी लागावी तो एका रात्रीत श्रीमंत व्हावा, तसं 84 लक्ष योनीच्या नंतर जीवाला लॉटरी लागतं नाही, असं मनुष्य शरीर मिळतं बरं का. आणि मग असे साधू संत सावध करतात, बघ सगळ्या कल्पना कर, तुझ्या कदाचित सगळ्या कल्पना पूर्ण होतील, पण एक कल्पना कधी कोणी करूच नाही की पुन्हा या जीवाला असं मनुष्य शरीर मिळेल म्हणून. आणि म्हणून म्हटलं शेवटची पाळी मनुष्य जन्म बरं का. आणि चुकलिया वर्म फेरा पडे, पुन्हा जीवाला फेऱ्यात टाकाल तुम्ही, आत्मघात करताय. मग अरे मनुष्य शरीर नाही मुक्तीचा द्वार आहे, का जीवाला मुक्त करायचं नाही? का पुन्हा जन्माला याच्या भानगडीत पडता? हे शरीर तर मिळणारच नाही, हे सगळं इथंच. माडी हवेली रंगीत पलंग जिथल्या तिथं राहणार, सोना चांदी पैशाचं गाठोडं नाही कुणा मिळणार. पण तुका म्हणे हा नरदे पुन्हा नाही मिळणार, शेवटची पाळी. हो. आणि म्हणून सांगावंच वाटतं की रोगाचं दुःख शरीराला, दारिद्र्याचं दुःख अंतःकरणाला, जन्म मरणाचं दुःख या जीवाला, हे सगळं इथं मुक्त होतं. यातून सगळ्यातून मुक्त होण्याचा हा मार्ग आहे. पाप ताप दैन्य, पाप ताप दैन्य जाय उठा उठी शब्द वापरला तुकाराम महाराजांनी. हो. अरे गुरुची कृपा आहे, साधू संतांना लिहून ठेवावं आणि आम्हाला ते अनुभवायला मिळते, केवढी भाग्याची गोष्ट आहे. पाप ताप दैन्य जाय उठा उठी झालिया भेटी हरिदासांची ऐसे बळ अनेका जांगी. तप तीर्थ जगी दान व्रत, तुम्ही किती तीर्थ करा, तीर्थाटन करा, जगभर अन्नछत्र उडा, दान धर्म करा, तप करा, पण तुमचं पाप ताप आणि दरिद्री घालवायची ताकद या साधूच्या संघटनेत आहे. का नाही सत्संग करावा? हो. सत्संगामुळे काय होतं माहितीये का? जर घरामध्ये मनस्थिती खराब झाली असेल, घरामध्ये जर काय वादविवाद झाला असेल, अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही येऊन सत्संगामध्ये बसला ना, त्याच वेळी तुमची मनस्थिती बदली झालेली असेल. कदाचित एका क्षणाचा क्रोध तुमचं आयुष्य बिघडू शकतं. एक क्षणाचा क्रोध पुरं जिंदगी बर्बाद करू शकते. क्रोध आला आणि एखाद्याची मर्डर केली, तो गेला जाऊ द्या, पण ह्यो आयुष्यभर चालला ना. एक क्षणाचा क्रोध आयुष्य बिघडू शकतं. एक क्षणाचा सत्संग कदाचित आयुष्य बनवू शकतो. कारण सद्गुरू काय माहिती कोणाच्या घटात बसून कोणाच्या वाणीतून तुम्हाला उपदेश करतो. आणि म्हणून सेवा सत्संग सिमरन हे भक्तीचं प्रवेशद्वार आहे. तर असे हेच की म्हणून तुकाराम महाराज म्हणले की पाप ताप दैन जाय उठाउठी झालिया भेटी हरिदासांची ऐशे बळना अनेकाचांगी. तप तीर्थ जगे दान व्रत, किती तुम्ही तप करा, तीर्थाटन करा, जगभर अन्नछत्र उघडा, दान धर्म करा, पण तुमचे पाप ताप दरिद्री घालवायची ताकद या साधूच्या संघटनेत आहे, गुरु वरदानीत आहे. हो. आणि म्हणून म्हटलं मनस्थिती खराब असेल ना, येऊन सत्संगामध्ये बसा. तेवढी डेअरिंग झाली पाहिजे तुमच्यात. तिथून तेवढं मन तुमचा इथपर्यंत पोहोचलं पाहिजे. इथं आल्यानंतर काय होतं? सत्संगामुळे मनस्थिती बदली होते, व्हायलाच पाहिजे. किती मनस्थिती खराब असेल तुमची, सत्संगामुळं मनस्थिती बदली होते. आणि मनस्थिती बदली झाल्यानंतर परिस्थिती बदली होते. आणि परिस्थिती बदली झाल्यानंतर घरामध्ये सुख आणि शांती येते. म्हणून नित्य प्रति वेळात वेळ काढा आणि 2 तास सद्गुरूचं श्रवण करायला या, देवाच्या कार्याला द्या.
बैलासारखं प्रपंचात राबून चालणार नाही बरं का बुवा. थोडासा वेळात वेळ काढा, सत्संग करा. सेवा तर भक्तीचं प्रवेशद्वार आहे. सेवा काय? भक्तीचं प्रवेशद्वार आहे. ते ज्ञान पैगा बरवे दरी मणी आती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. सर्वस्वेशी म्हणजे तनानी मनानी आणि का जे ज्ञानाचा कुरठा तेथे सेवा हा दारवंडा. अरे हे सगळं ज्ञानाचं भांडार आहे, कोठार आहे, आणि अशांची सेवा माझ्या भक्तीचं प्रवेशद्वार आहे. संत की सेवा वह कर सकता. साधू संतांची सेवा सद्गुरूच्या कृपेने तर मिळालीच. संत की सेवा वह कर सकता स्वयं कराया. ज्यावेळी सद्गुरू तुम्हाला सेवा देतो त्यावेळी सद्गुरू तुम्हाला सेवा निभाने की ताकद भी देता है. फक्त मनामध्ये करता भावना आला पाहिजे. हो, मन में करता भावना आ जाए. का बाबाजी सुद्धा बोलले थे कि ब्रह्मज्ञानी के मन में कभी करता भावना आ जाए. करते को करता भाव दिया जाए, तू करता है. आणि मग जो भी सेवा मिलती तो गुरु कृपा. और जब सदगुरु सेवा देता है तो निभाने की ताकत भी देता है. हो, म्हणून सेवा भक्तीचा प्रवेशद्वार आहे बुवा. सेवा भक्तीचा दारवंटा आहे. हा, बाबाजी बोलले होते देते जाओ देने को महत्ता दे दो. काय बोलले होते? देते जाओ देने को महत्ता दे दो. लाईफ बनती आहे बाई गिविंग. कोणाचा लाईफ बनवायचंय सद्गुरूला? अरे आम्हाला सेवेचं महत्वच कळलं नाही. हा जेव्हा घेतो ना घेतो त्यावेळी थोडं तरी देतो. करणाराने फक्त निष्काम भावाने सेवा करायची. पण सद्गुरू कोणाची सेवा फुकट घेत नाही बरं का. योग्य वेळी तुमची सेवा तो परवान करतो. हो, म्हणून सेवा. अरे मेरे संतों का हाथ देने वाला हो. मेरे संतों का हात देने वाला हो और देने वाला ही होगा. ना पसरावा कुणा पुढे हात. माझ्या साधू संतांचं जीवनाचं बनावं. मला नाही वाटत की या ठिकाणी या मिशन मध्ये येऊन मग कोणी म्हणेल की मी जीवनामध्ये लॉस झालो. अरे सुखी करायला आलाय सद्गुरू. सेवा भक्तीचा प्रवेशद्वार आहे. म्हणून तुम्हाला आम्हाला वेळोवेळी सेवा आवाज देतात. तन की सेवा करने से तन तंदुरुस्त होता है. बरोबर है. धन की सेवा करने से धन से मालोमाल होता है. और मन की सेवा क्या होती है? आम्ही तनानी मनानी धनानी सेवा मागतो ना. मन काय इंद्रिय आहे का? मन इंद्रिय नाही, पण मन इंद्रियांचा राजा आहे. मनानं घेतलं म्हणून रात्रभर जागरून घेऊन तुमच्या दर्शनाला इथं बसलोय. मनानं जर घेतलं नसतं तर इथपर्यंत इंद्रिय आली नसती. शरीर म्हणजे काय? इंद्रियांचा समूह आहे. याच्यामध्ये 5 ज्ञान इंद्रिय आहेत, 5 कर्म इंद्रिय आहेत. आणि या इंद्रियांचा राजा कोण आहे? मन आहे. मनानं ठरवलं म्हणून रात्रभर प्रवास करून या ठिकाणी तुम्हा साधू संतांचं दर्शन घेतलं. पहिल्या प्रणामध्ये आपण काय दिलं गुरुला? तन आणि मन आणि धन. आता मन दिलं, मग आपल्याकडे मन आहे का? आता जर मान्य केलं की मन मी सद्गुरूला दिलेलं आहे, तन मन आणि धन, मग आपल्याकडे काय राहिलं का? काय राहिलं नाही. मग मन दिलं म्हणजे इच्छा दिल्यात का? मन दिलं सद्गुरूला, इच्छा दिल्यात का? मग इच्छा निर्माण होते ना. आता मग किती इच्छा निर्माण झाल्या पण मनच आपल्या जवळ नाही तर त्या इच्छा निर्माण होऊन फायदा काय? मग आता काय करावं लागेल? मन सद्गुरूला दिलंय, इच्छा निर्माण होते, पण इच्छाची पूर्तती करायला मन तर पाहिजे का नको? मग काय करावं लागेल? अपनी इच्छा को त्यागना पडेगा. हो, माझ्या इच्छेला काहीच महत्व नाही. आता गुरुचा आदेश, साक्षात भगवंताचा आदेश, अपनी इच्छा को त्याग कर, गुरु मत को अपनाना, यही मन का समर्पण है, मही मन की सेवा है. आणि म्हणून मला सेवा भक्तीचा प्रवेशद्वार आहे, सेवा भक्तीचा दारवंटा आहे. सेवेचं महत्वच तुम्हाला मला कळलं नाही. सेवा, सत्संग, सिमरन, नामस्मरणासारखी ताकद कशातच नाही. अरे दगड तरले का? तुम्ही आम्ही तरणार नाही का? पाण्यावरती दगड तरले ना. मग एवढी ताकद नामस्मरणामध्ये, केवढी ताकद नामस्मरणामध्ये, केवढी ताकद सेवेमध्ये, केवढी ताकद सत्संगामध्ये. मग अशा सेवा, सत्संग, सिमरनचे जितना पुण्य कमाता तू, निंदा नफरत वैरचे गरज नाही बरं का कोणाचा विषय घ्यायची.
विषय तो त्यांचा बस खाता पिता बसता उठता याच्याशी अटॅचमेंट ठेवा. तू सगळी कामं ऑटोमॅटिक होणार. इच्छा करायची गरज नाही. अटॅचमेंट चांगली पाहिजे, बाकीचा विषयच नाही पाहिजे. सगळी कामं तो पुढं करून राहून करणार. नाही केली तर मला विचारावं. भक्ती तीच आहे. नाहीतर पुन्हा काय म्हणलं, जितना नाही कमाया तूने, जेवढं नाही कमावलं उसे जास्ती गवाया, काय फायदा केला. इसीलिए तो कदम कदम पर रोया है पछता है. बघा आता 2 मिनिटं घेतो, वेळ झालेली आहे. रावणाची लंका कोणी जाळली? रावणाची लंका कोणी जाळली? हनुमंतांनी जाळली. बघा खरी गोष्ट आहे ना. तुकाराम महाराजांचं वर्णन केलंय. हनुमंत महाबळी कसा होता? हनुमंत महाबळी रावणाची लंका जाळी. मग हनुमंतराया लंकेमध्ये कशासाठी गेले होते? मग ते काय लंका जाळायला गेलता हनुमंतराया? लंका जाळायला गेलता का? चिंध्या रावणाच्या, गोळा करायला सांगितलं रावणाने, मुंडळायला सांगितलं रावणाने, राग केलं रावणाचं, वतायला सांगितलं रावणाने, माचीस रावणाचं, पेटवायला सांगितलं रावणाने, आणि पेटलं कोणाचं? पेटायला काही समाधी लागते का? ती माकडच होतं, ते सगळ्या लंकेत फिरलं, पेटली सगळी लंका. काय कमवलं रावणाने सांगा? जर रामाच्या हातून एकटा रावण जर मेला असता तर सगळी सोन्याची लंका तर वाचली असती. इथं म्हणून सांगितलं, अरे जितना नहीं कमाया तूने उससे जास्ती खोया है, इसीलिए तो कदम कदम पर रोया है पछता है. महाराज बुरे काम का बुरा नतीजा ना माने तो करके देखो, और जिन्होंने किया है यारो जाके उनका घर देखो. तर या सेवा सत्संग सिमरन सारखी अन्य ताकद कशात नाही. आणि सेवा सत्संग आणि सिमरन ही गुरु कृपेने तुम्हाला आम्हाला प्राप्त झाली. सर्वांच्या जीवनामध्ये ते अशी भक्ती उतरावी. प्रेमाने बोला.